अगं आपल्या घरावर दरोडा पडलाय की काय ग? मला वाटलंच होतं तुम्ही मला फोन करणार ते. म्हणजे तुम्हाला भिक्याचे डोहाळे लागले होते. सगळं काही विकून त्या निर्जेच्या घशात पैसे घालायचे म्हणून तुम्ही दरोडा घालण्याआधी मीच घरात उरलेले सगळे पैसे आणि दागिने घेऊन घराबाहेर पडले. आजपर्यंत तुझ्यासाठी इतकी मेहनत करून दिवस रात्र मेहनत करून तुझ्या हौसेसाठी सगळं काही कमावलं मी आणि त्याची अशी परतफेड करतेस तू? मी काहीही चुकीचं वागलेले नाही आणि जास्त हुशारी करू नका हा. हे सगळे पैसे का तुमच्या मेहनतीची तुमच्या कष्टाचे नव्हते, ब्लॅकची कमाई होती. आणि चोराच्या घरी चोरी केली तर ती चोरी ठरत नाही, समजलं? अगं पण इतक्या वर्षांनी माझं श्रीमंत व्हायचं स्वप्न पूर्ण झाले. लक्ष्मी माझ्या पायाशी लोळतीये आणि हे सगळं सोडून मी पुन्हा लंकेची पार्वती बनू म्हणताय? मुळीच नाही. मी खासदार की गाजवावी असा आमच्या कारभारणीचा आदेश आहे, तो कसं काय नाकारणार? मग तुझं म्हणणं बाबांसमोर जाऊन मांडलं मी. म्हणजे तुम्ही निवडणुकीला उभं राहण्यासाठी तयार झालात? तू माझं असं कौतुक करणार असशील ना तर मी काही करायला तयार आहे. तुम्ही बघाच, खासदार म्हणून मीच निवडून येणार आणि एकदा का मी निवडून आलो की तुम्हाला सगळ्या सुखसोयी मिळणार. सगळ्या फक्त मला बिनविरोध निवडून आणायचं, एवढं ध्यानात ठेवायचं, कळलं का? होय मालक, तुम्हीच निवडून येणार बघा. हा आबासाहेब, खासदार तुमचे चिरंजीवच होणार. पण आमच्या बैठकीत समद्यांनी एकमताने निर्णय घेतला की यंदा निवडणुकीत देवेंद्रसनी नाही तर आमचे जाऊ बापू शैलेंद्र यासनी तिकीट द्यायचं. पाटील साहेब काय बोलताय हे? कसं शक्य आहे? आम्ही देवेंद्रसाठी खासदारकीचं तिकीट मागितलं होतं. शैलूचा राजकारणाशी काय संबंध? आतापर्यंत संबंध नसला म्हणून काय झालं? संबंध लावला की समजा आपसुकच होतंय. नाही पाटील साहेब, हे काय आम्हाला पटत नाही बघा. अहो, शैलूला राजकारणातलं काय बी कळत नाही, त्याला याच्यात कशाला घ्यायचं म्हणतो आम्ही. हे बघा आबासाहेब, हे असं फोनवर बोलता यायचं नाही. आत्ताच बैठक संपली. मी असं करतो, तुमच्या घरलाच येतो. तू जो हा मार्ग निवडलेला आहेस ना, यावरून खूप जपून चालावं लागेल. राजकारणातील खाचखळगे जाणून घ्यावे लागतील. सगळ्या गोष्टी खूप सांभाळून कराव्या लागतील. हा शैलेंद्र, हे बघ, या क्षेत्रात हितचिंतक कमी आणि शत्रू जास्त असतात. तू काळजी करू नकोस वहिनी. पाटील साहेबांनी मला फुल सपोर्ट करण्याचा शब्द दिलाय आणि खुद्द त्यांचा सपोर्ट आहे म्हणल्यावर शत्रूवर मात करणं सहसा अवघड जाणार नाही. आणि तुलाही असंच वाटत होतं ना की मी माझ्या शिक्षणाचा योग्य वापर करावा म्हणून? मग आता मीही ठरवलंय, काही झालं तरी माघार घ्यायची नाही. शैलू या राजकारणात पडणार नाही. अहो, 4 हात लांबच राहतो तो राजकारणापासून. हे आम्हाला बी चांगलं माहितीये, पण पाटील साहेबांच्या मनात काय आहे ते तर कळायला हवं. शैलू जे करतोय ते योग्यच आहे. पुन्हा जर त्याचा फोन आला ना तर त्याला सांग, आम्हाला सगळ्यांना त्याच्या या निर्णयाने खूप आनंद झालाय. आमचा त्याला पूर्ण सपोर्ट आहे आणि मनापासून शुभेच्छाही आहेत. नाहीतर नको, मीच कधीतरी त्याला फोन करून त्याला हे सांगेन. ठीक आहे.